श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण घारीची कथा ऐकली आणि अशीच एक उद्बोधक कथा आपण या भागात ऐकूया. रंगनाथ स्वामी एकदा वडगावास गेले. आपण श्री समर्थ रामदास स्वामी पंचायतनातल्या 5 सत्पुरुषांबद्दल ऐकतोय पहिल्या भागापासून. समर्थांसह 5 सत्पुरुष, त्यांची नावं पुन्हा एकदा उजळणी खातर अशी: जयराम स्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, केशव स्वामी भागानगरकर, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर आणि स्वतः श्री समर्थ रामदास स्वामी असे हे पंचायतन. आता आपले मित्र श्री जयराम स्वामी वडगावकर यांचेकडे रंगनाथ स्वामी आले. जयराम स्वामींना अत्यंत आनंद झाला की अरे आपले मित्र आलेले आहेत. खूप आनंद झाला. दोघांचा सुखसंवाद झाला. गावातली मंडळी आली, मठातली शिष्य मंडळी आली आणि सगळेजण अगदी आनंदामध्ये बसले होते. स्थिर स्थावर झाल्यावर जयराम स्वामींनी रंगनाथ स्वामींना विनंती केली. श्रीकृष्ण स्वामींची गुरूंची पुण्यतिथी माघ पौर्णिमेला आहे. त्या निमित्ताने मोठा उत्सव आहे. जयराम स्वामी रंगनाथ स्वामींना सांगतायत, तेव्हा त्यावेळी आपण अवश्य यावे. आग्रहाचे निमंत्रण आहे बरं का. रंगनाथ स्वामींनी अर्थातच होकार दिला. पुढे काही दिवसांनी रंगनाथ स्वामी भागानगरला गेले. हे सगळं बोलणं झालं आणि ते भागानगरला गेले. तिथे केशव स्वामींची भेट घेतली. परस्परांमध्ये आध्यात्मिक अशी चर्चा झाली आणि 3-4 दिवस असेच त्यांचे चर्चेमध्ये निघून गेले. प्रातस्नान करून संकल्प करताना माघ पौर्णिमा असा तीर्थाचा उच्चार झाला स्नान झाल्यानंतर. आणि त्यांना अगदी एकदम जयराम स्वामींनी आपल्याला बोलवल्याचं स्मरण झालं. कारण माघ पौर्णिमा हा पटकन त्यांना आठवलं आणि स्मरण झालं, आपण सांगितलं होतं की मी अवश्य येईन उत्सवाला, कृष्ण स्वामींच्या उत्सवाला नक्कीच येईन. आणि या वचनाची त्यांना एकदम आठवण झाली. आता मात्र त्यांचं मन व्याकुळ झालं. विसरून गेले ना एकदम. आणि आजच तो उत्सव आहे, आता जायचं कसं? अंतर एवढं लांब, आजच उत्सव. श्रीकृष्ण स्वामींच्या पुण्यतिथीला समर्थ रामदास स्वामी देखील आले असतील, अनेक संत मंडळी आले असतील, मठात अलोट गर्दी असेल. आपण पार विसरून गेलो याची खंत झाली त्यांना आणि ते बेचैन झाले. जयराम स्वामींचं सारे आपली प्रतीक्षा करत असतील, आपली वाट बघत असतील. इतकंच नाही तर समर्थ आणि अन्य संत देखील आपल्याशिवाय महाप्रसादाचं सेवनही करणार नाहीत. आणि हे विचारचक्र त्यांचं सुरूच राहिलं. आणि हे विचारचक्र सुरू असतानाच स्वस्थ बसून तर चालणार नव्हतंच, काही ना काही करणं आवश्यक आहे. तर त्यांनी आपल्या खिसमतकाराला आपला घोडा तयार करायला सांगितला. क्षणार्धात घोडा हजर झाला. वायू वेगाने पळणाऱ्या घोड्यावर स्वामी आरूढ झाले. घोड्यावर टाच मारली आणि घोडा वायू वेगासारखा, गरुडासारखा वेग घेऊन पळू लागला. दुपारची वेळ होती. घोडा धावतोय 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 आणि सारखा धावता धावता आता सूर्य मावळतीकडे झुकला. रात्रही झाली. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य. आणि तेव्हाचा काळ 8वा जरा. भयान शांतता. फक्त घोड्याच्या टापांचा आवाज तेवढाच, बाकी काही नाही. नीरव शांतता. आता आडवाटेने जाताना रंगनाथ स्वामींच्या समोर काही रामोशी उभे ठाकले. रामोशी म्हणजे आजकाल आपल्याला कळणार नाही, पण म्हणजे लुटारू किंवा वाटमारी करणारे जे असतात ते. हा, त्यांनी काय केलं, त्या घोड्याचीच मागणी केली रंगनाथ स्वामींना की तुमचा हा घोडा आम्हाला द्या. ते जात आहेत. हो, ते लुटायचे ना. तर रंगनाथ स्वामी म्हणाले, तुम्ही रामोशी, पराक्रम फार आहे तुमचा, अशा आम्हाला वार्ता ऐकलेल्या आहेत आम्ही, ज्ञात आहे आम्हाला. काहीतरी पराक्रम आम्हाला करून दाखवा, तरच मग तुम्हाला हा घोडा आम्ही प्रदान करू. रामोशी तयार झाले. रंगनाथ स्वामींनी भात्यातून बाण काढला आणि प्रताप काय करायला तयार झाले बघा. रंगनाथ स्वामींनी चॅलेंज केलं, आव्हान दिलं. समोर दूरवर खैराचं एक मोठं झाड होतं. त्याच्यावर नेम धरला आणि बाण मारला. स्वामी त्यांना म्हणाले, जा तो बाण काढून आणा, तरच माझा घोडा मी तुम्हाला देईन, नाहीतर त्या खोडासारखी तुमची अवस्था करीन. प्राण वाचावे वाटत असेल तर वाटेवरून दूर व्हा.
संतांना सुद्धा किती कणखरपणा घ्यावा लागतो प्रसंगाला, हे इथे विसरून चालायचं नाही. बरोबर. इतके जबरदस्त बोल त्यांनी तिथे खड्या बोलांनी त्यांना सुनावलं. त्या निशाचरांनी, रामोशींनी त्या झाडात घुसलेला बाण बाहेर काढायचा कसोशीनं प्रयत्न केला. खूप प्रयत्न केला. अनेकांनी महत् प्रयास केले रामोशी असून देखील, पण बाण जरा सुद्धा हल्ला नाही. धट्टे कट्टे रामोशी, हो. त्याच्यासाठीच प्रसिद्ध हो, असलेले हो, ते हो. रंगनाथ स्वामींना शरण आले आणि स्वामींना त्यांनी सगळ्यांनी नमस्कार केला आणि वाट मोकळी करून दिली. कथा इथेच संपत नाही. रंगनाथ स्वामींनी आपल्या घोड्यावर मांड टाकली आणि तिथून निघाले. पुन्हा पवन गतीने तो घोडा धावू लागला. बरंच अंतर पार केलं. घोडा आता वेशीवर आला, नगराच्या वेशीवर, जिथे त्यांना जायचं होतं. जयराम स्वामींना अंतर्ज्ञानाने आता कळून चुकलं की आता हे जवळ आलेले आहेत. त्यांनी पटकन शिष्यांना हाक मारली आणि म्हणाले, अरे रंगोबा आले आहेत, त्यांच्या स्नानासाठी ताबडतोब पाणी ठेवा बघू. बोलक रंगनाथ स्वामी मठात येऊन पोहोचलेच. मठातल्या शिष्यांनी घोडा तबेल्यामध्ये बांधला. रंगनाथ स्वामींनी आपलं मस्तक समर्थ चरणांवर ठेवलं. समर्थ म्हणाले, रंगोबा एवढा उशीर केला यायला? तुम्ही महाप्रसादाला येणार म्हणून आम्ही तर उपाशीच आहोत, केव्हाची आपली वाट बघतो आहोत. रंगनाथ स्वामींनी वाटेत घडलेला हा सर्व वृत्तांत सांगितला. सगळी मंडळी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती. हे सगळं ऐकलं आणि महाप्रसाद झाला. त्यांच्या येण्याने अतिव आनंद झाला. महाप्रसाद झाला, तांबूल सेवन झालं. तेवढ्यात रंगनाथ स्वामींकडे एक खिसबतगार धावत आला आणि म्हणाला, तुम्ही घोड्याला सोडून येताच मी त्याच्या पाठीवरची बैठक काढली आणि त्याने जमिनीवर लोळण घेतली. कारण वायुगतीने तो धावत आला आपल्या स्वामींसाठी. तुमच्याकडे मुख करून त्याने प्राण सोडला. जयराम स्वामींनी हे ऐकलं मात्र त्यांना अत्यंत वाईट वाटलं. त्यांनी समर्थांकडे नजर टाकली. सर्वांनाच वाईट वाटलं. समर्थांनी जयराम स्वामींना खुणेने काहीतरी सुचवलं आणि जयराम स्वामींना सांगितलं, हातामध्ये एक भांड घ्या पाण्याचं. ते घेतलं त्यांनी आणि श्रीकृष्ण स्वामींच्या समाधी समोर जाऊन समाधीला त्याचा स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर मनोभावे वंदन केलं आणि प्रार्थना केली. ते तीर्थ घेऊन ते घोड्यापाशी गेले आणि म्हणाले, तुझ्यासारखा घोडा रंगनाथ स्वामींना बसावयास मिळणार नाही, म्हणून तुझा वियोग त्यांना होऊ देऊ नकोस. असं म्हणून ते तीर्थ घोड्यावर प्रोक्षण केलं. त्याच्या सर्वांगावरून मायेने त्यांनी हात फिरवला. आणि होतंय का, इथे मठात कीर्तनाची तयारी तर सुरू होती आणि या घटनेमुळे मात्र सर्वांचं मन खूप व्याकुळ झालं होतं. अत्यंत वाईट वाटत होतं. जयराम स्वामींनी घोड्याला कुरवाळताच तो खडबडून जागा झाला. सजीव होऊन त्यांनी आपले नेत्र उघडले. ताडकन उभा राहिला आणि स्वामी कार्यार्थ सिद्ध झाला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. श्रीराम.